एक महत्त्वाची बातमी समोर येते। औरंगाबाद मध्यवर्ती बँक निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांचा अर्ज बाद झालाय। कन्नड शिवसेना आमदार रंजना जाधव यांचा अर्ज बाद झालाय। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। औरंगाबाद मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भातली अपडेट आहे। यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांचा अर्ज बाद झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय घडामोडी घडतायत? नक्कीच आपण बघतोय विधान परिषद निवडणुकीतून याच निवडणुकीसाठी म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुकीत उतरण्यासाठी अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी विधान परिषदेमधून माघार घेतली होती। जेव्हा अब्दुल सत्तारांनी बंड केलं, भाजप विरोधात थेट दंड थोपटले, त्यानंतर मुंबईत अनेक बैठका झाल्या आणि शेवटी विधान परिषदेतून अब्दुल सत्तार यांचे पुत्र ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता अब्दुल समीर यांनी माघार घेतली होती, कारण त्यांना औरंगाबाद मध्यवर्ती बँकची निवडणूक लढवायची होती। मात्र आता त्यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। अशाच एका संस्थेच्या पदावर ते कायम असल्यामुळे दोन एकाच वेळी लाभ घेता येणार नाही असं कारण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे कन्नडच्या शिवसेनेचे आमदार रंजना जाधव यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी एका पाठोपाठ हे दोन धक्के संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। आपण बघतोय की सकाळीच आपण एक बातमी दिली होती की शिवसेना आणि भाजप यांचं वॉर काही थांबायला तयार नाही, कारण भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतले होते, तर भाजपच्या उमेदवारांवर शिवसेनेच्या लोकांनी आक्षेप घेतले होते। ही बातमी सकाळी दाखवली आणि आता जी प्रक्रिया झाली त्यावेळी दोन शिवसेनेचे मोठ्या लोकांचे म्हणजे मोठ्या नेत्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले। त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय, खास करून अब्दुल सत्तारांसाठी, जे अब्दुल सत्तारांनी 3 दिवस राजकीय रान पेटवलं होतं। संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत सगळी घडामोड सुरू होती। त्यांनी थेट भाजपवर आरोप केले होते, आगामी निवडणुकीत तरी आम्ही युती करून आम्हाला साथ द्या अशी साथ देखील त्यांनी घातली होती। मात्र या निवडणुकीत त्यांच्या मुलाचा अर्ज बाद झालाय, त्यामुळे अब्दुल सत्तारांसाठी देखील हा मोठा धक्का आहे, कारण ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार होती आणि सगळ्याच नेत्यांसाठी ही निवडणूक महत्वाची होती, कारण ग्रामीण भागातील राजकारण असेल किंवा मतदारांना जोडून ठेवण्यासाठी हा मतदारसंघ किंवा हा जिल्हा बँकची निवडणूक अत्यंत महत्वाची समजली जाते। मात्र या निवडणुकीत आता शिवसेनेला एका पाठोपाठ दोन धक्के बसलेले आहे। एक विद्यमान आमदार आणि दुसरीकडे एका विद्यमान आमदारच्या पुत्राचा अर्ज बाद झालेला आहे। निश्चितच मोहसिन, शिवसेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मोहसिन।